चला तर मंडळी, आज आपण बेत केलेला आहे मसाला पाव. अगदी वरून कुरकुरीत, आतून मसालेदार, चटकदार काहीतरी खावंसं वाटलं, की मग काय येतं, तर साधं, सोपं, सिंपल, कमी खर्चात आणि चवीला एकदम जबरदस्त असे मसाला पाव. तर तुम्ही पाहू शकता, इथे मसाला पाव मी किती मस्त तयार करून घेतलेले आहेत. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात आणि खावंसं, चमचमीत खावंसं प्रत्येकाला वाटतं. तर चला, घरच्या घरी कमी साहित्यात, कमी मेहनतीत आणि कमी पैशात होणारा पदार्थ म्हणजे मसाला पाव. तर रेसिपी नक्की आवडणार, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. तर आपल्याला पहा, कांदा आणि टोमॅटो इक्वल घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी फुलकोबी जो असतो तो सुद्धा बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर लिंबू लागणार आहे, कोथिंबीर भरपूर चिरलेला, लसूण, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, घरगुती लाल तिखट, घरगुती मसाला एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. तर आता इथे मी गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथे थोडंसं तेल घातलं, की तेल चांगलं तापू द्यायचं. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली, की त्याचमध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे ऑप्शनल आहेत, घालायचे तर घाला, नाही घातले तरी चालेल. कारण बऱ्याच जणांना जिरे आवडत नाहीत. तर पहा, त्यानंतर आपण इथे कट करून घेतलेला लसूण घालायचा आहे. हां, पण लसूण घालायला अजिबात विसरू नका, कारण लसणाचा टच काही वेगळाच असतो. कारण तो टाकल्यानंतर कुठल्याही पदार्थाला जी काही चव येते, आहा! काही जबरदस्त चव येते. त्यामुळे लसूण नक्की टाकायचा आहे. त्यानंतर आपण इथे कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला मॅश होईल इथपर्यंत नाही, तर चांगला कुरकुरीत कांदा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तोपर्यंत कांदा असाच परतून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता. इथे कांदा पाहू शकता, कांद्याची क्वांटिटीसुद्धा कमी वाटत आहे आणि त्याचबरोबर कांद्याचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे. आता आपण यामध्ये घालत आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटो जेवढे लाल असतील तेवढे इथे वापरायचे आहे. तर माझेसुद्धा लालच टोमॅटो आहेत. तुम्हाला लाईटमध्ये व्हिडिओ थोडासा म्हणजे टोमॅटो आपला थोडासा ब्राऊन वाटत असेल, पण तो एकदम लालबुंद टोमॅटो आहे. रात्रीचा व्हिडिओ शूट करायचा म्हटलं, की असंच आहे. काहीतरी मिसिंग होऊन जातं, पण हरकत नाही. आपल्याला वेळेनुसार सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ का बरं घालायचं? तर आपला टोमॅटो पटकन गळला जावा, की शिवाय आपलं व्यवस्थित मिश्रण पटकन झटपट तयार व्हावं. सांगितल्याप्रमाणे शॉर्टकट आणि जबरदस्त चवीचे मसाला पाव आज आपण बनवतोय, तर मग वेळ कशाला जास्त घालवायचा, नाही का? त्यातली त्यात वेळेची बचत करून म्हणूनच मग मीठ घातलं, म्हणजे पटकन टोमॅटो शिजला जाईल. तर आता याचबरोबर आपण वरून लगेच फुलकोबी जो आहे तो अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा घालतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये सिमला मिरची घालू शकता, कॉर्नफ्लॉवरचे दाणेसुद्धा टाकू शकता. अगदी तुम्ही भरभरून यामध्ये गाजर जरी किसून घातला तरीसुद्धा चालेल. बीट घालू शकता. हवं ते घाला, कारण त्याने खूप छान अशी चव येते. त्यामुळे माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी घातलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, वाटाणा घातला तरीसुद्धा छान लागतो. तर पहा, इथे व्यवस्थित आपण 3 मिनिटासाठी हे शिजवून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, फ्लावरसुद्धा छान शिजली पाहिजे, म्हणजे कच्चेपणा तिचा निघून जाईल. इथे आपले तिन्ही जिन्नस छान असे शिजलेले आहेत, शिवाय परतलेले सुद्धा आहेत. आता बारी आहे मसाले घालायची. तर हा पावभाजी मसाला मी इथे वापरलेला आहे, कारण त्याने पावभाजीचं टचिंग आणि आपला मसाला पाव खायलासुद्धा अगदी पावभाजीसारखा लागतो. आणि त्यानंतर घरातला मसाला आणि घरगुतीच लाल तिखट घातलं. थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करून घेतल्यानंतर पाव खाताना एकदम पावभाजीचं टच येतं ह्या पावाला, मसाल्या पावाला. त्यामुळे मी यामध्ये म्हणजे मसालासुद्धा पावभाजी मसाला वापरलेला आहे. तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे बनवायची आहे. तर आपण इथे भरपूर सारी हिरवीगार अशी कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता कोथिंबीर आपण नंतर घातली असती तरी चाललं असतं, पण माझ्या लक्षात नव्हतं. आता मॅश करायच्या अगोदरच मी कोथिंबीर घातली, पण तुम्ही मात्र लक्षात ठेवून नंतर कोथिंबीर घाला. इथे मॅश करून घेतलं, छान असा मसाला तयार झालेला आहे. पाव अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला अशा प्रकारे पावावरती भरपूर सारा मसाला लावून घ्यायचा आहे. तर मुलाला खूपच भूक लागलेली आहे आणि त्याचं म्हणणं आहे, मला पहिले बनवून दे. तर इथे थोडा मसाला भरून मी पटकन इथं तेल टाकून घेतलेलं आहे पॅनवरती. तर तुम्ही या व्यतिरिक्त तूप किंवा बटरचा सुद्धा इथे वापर करू शकता पाव भाजण्यासाठी.
तर मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि यावरती अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी मस्त खरपूस होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत हे पाव भाजून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपल्याला आणि अगदी पाव आपले म्हणजे कुक केलेले असल्यामुळे पटकन भाजले जातात. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट कुरकुरीत तयार होतात. तर पाहू शकता वरचं जी काही लेयर आहे ती छान कुरकुरीत झालेली आहे. याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा आपण छान असे भाजून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवते खालची बाजूसुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे. दोन्ही बाजूने कुरकुरीत पाव भाजले गेलेला आहे. आता हा पाव काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व पाव आपण भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते माझ्या चॅनलवरती. त्यामुळे आरकेच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोंडाला पाणी आलंय, पण आता हे तर तुम्ही खाऊ शकत नाही. त्यामुळे रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि अशी रेसिपी नक्की बनवून पहा. कशी झाली ती कमेंट करून मला पुन्हा सांगा. जरूर भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.